नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्रदीप तारमले आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. ऊस गाळप हंगामासंबंधित अनेक अपडेट्स आपण कव्हर करतोय. यामध्ये शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून किती रक्कम कपात होणार हा प्रश्नचिन्ह आहे. यावरतीच आपण पुढे पाहाल तर कपातीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक बोजा किती पडणार आहे हा एक प्रश्न आहे. ठीक आहे, तर असे अनेक प्रश्न आहेत. त्यामधील महत्त्वाचा म्हणजे अखेर कपात कोणत्या निधीसाठी केली जाणार आहे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमार्फत कव्हर केले जाणार आहेत. शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, ऊस गाळप हंगामासंबंधित अनेक अपडेट्स आपण घेतले. यामध्ये आपण पाहाल मागे तर कशाप्रकारे दर मिळणार आहेत वगैरे आपण कव्हर केलं. तर मिळालेल्या दरातून कशाप्रकारे निधी कपात होणार आहे हे देखील आपण इथे कव्हर करतो आहे. आपले तब्बल ₹27.50 प्रति टनास या ठिकाणी कपात होणार आहे. ही कपात या ठिकाणी कशासाठी होणार आहे या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर इथे थोडक्यात आपण समजून घेण्याचा ते प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, तर आत्ता या ठिकाणी आपण पाहाल तर पूरग्रस्त जे काही निधी आहे यासाठी ₹5 आपले कपात केले जाणार आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे महामंडळ यासाठी ₹10 आपण पाहाल तर दरातून प्रति टनास कपात केली जाणार आहे. साखर संघ निधी ₹1, VSI निधी ₹1 आणि साखर आयुक्त कार्यालयासाठी 50 पैसे अशा प्रकारे आपण पाहाल. आणि महत्त्वाचं म्हणजे राहून गेलं ते म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी यासाठी ₹10 असे एकूण 27.50 आपले या ठिकाणी मिळालेल्या दरातून कपात केली जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहाल तर ₹27.50 प्रति टनास कपात होणार आहे. आणि या कपातीमुळे शेतकऱ्यांवरती आपण पाहाल अंदाजे 55 कोटी, तर राज्यभरात आपल्याला जवळपास 330 कोटी रुपयांचा बोजा या ठिकाणी पडेल अशा प्रकारची एक संभाव्य आपण पाहाल तर माहिती प्राप्त होत आहे. ठीक, तर अशा प्रकारे आपण सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा एक प्रयत्न केला. अनेक शेतकरी बांधवांचे डाऊट्स होते की ऊस दरातून आपल्याला किती रक्कम कपात होते आणि ती रक्कम कोणत्या कारणांसाठी कपात केली जाते, तर ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. असेच व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा आणि उर्वरित बांधववर्गांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील ऊस गाळप हंगामातील नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील. ठीक आहे, जय